वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू. या सुधारणांमुळे धार्मिक स्थळांची व्यवस्था बदलणार नाही, केवळ वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन होणार, किरेन रिजिजू यांनी केलं स्पष्ट. वक्फ कायद्यात काँग्रेसच्या काळात वेळोवेळी बदल करण्यात आले, मात्र रालोआ सरकार करत असलेल्या बदलांनाच विरोधकांचा आक्षेप. संसदीय कार्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका. वक्फ सुधारणा विधेयकाशी संबंधित सर्व तार्किक आणि तांत्रिक मुद्द्यांवर उत्तर देण्यास सरकार तयार, मात्र विरोधकांचा विरोध केवळ राजकीय. संसदीय कार्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीका. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात विरोधकांच्या मागणीनुसारच जेपीसी स्थापन केल्याचं सांगत विरोधी पक्षांनी दर्शवलेला आक्षेप गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळला. वक्फमध्ये सुधारणा आवश्यक, मात्र सरकारचं विधेयक देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवतं. मुस्लिम धर्मामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा आरोप. राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला बळकट करणारं वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थन देण्याची शिवसेनेची भूमिका स्पष्ट. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका पळपुटेपणाची असल्याची एकनाथ शिंदे यांची टीका. भारतीय नौदलाच्या IMS तर्कश या युद्धनौकेनं हिंद महासागरातून 2,500 कोटी किलो अंमली पदार्थ केले जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाम महामार्गावरती आज पहाटे झालेल्या तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी. आणि कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. संपूर्ण राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज.